जग जोगी जाग जाग बोलती, ओ जग जोगी जाग जाग. नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 5 साठी आज आपण पळशी या गावी आलेलो आहे. त्याचं कारण पळशी गावातील लीनाताई मुरलीधर खाडे या शेतकरी आहेत. शेतीची आवड जोपासत त्यांनी भजन कीर्तनाची आवड जोपासली आहे आणि दोन्ही आवडीचं रूपांतर त्यांनी कीर्तनामध्ये केलेलं आहे. आज त्या शेतीची कामं सांभाळत कीर्तने सांगण्याचं काम करत आहेत. खर तर शेतीची कामं सांभाळत कीर्तन सांगणं ही फार मोठं अवघड आहे, जबाबदारी आहे. पण ती त्यांनी जबाबदारी केलेली आहे आणि गेल्या 2 वर्षापासून त्या मान तालुक्यासह विविध तालुक्यात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. खर तर त्यांचा हा कसा शेतीपासून सुरू झालेला प्रवास कीर्तनकारापर्यंत कसा आला हे आता आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत. खानदेश भूषण मध्ये तुमचं स्वागत. तुम्ही शेतीतली कामं करता, कोणकोणती कामं करता? रामकृष्ण हरी. मी शेतीतली सर्व कामे करते. म्हणजे आमच्याकडे खुरपणी म्हटलं जातं किंवा भांगलण म्हटलं जातं. अगदी भिजवण म्हणजे दारी धरणी वगैरे सगळी कामं, जी रानातली जी कामं पेरणीपासून ते पूर्ण काढणीपर्यंत जी जी कामं असतात ती सगळी. बर, तुम्ही माळ केव्हा घातली? मग माझी माळ लहानपणाचे मला आठवतही नाही की मी माळ कधी घातली, कारण जेव्हा कळत नव्हतं म्हणजे अशा वयामध्ये त्यावेळेस आई वडिलांनी ती माळ पांडुरंग महाराज रसाळ म्हणजे माझं इंचगिरी रसाळ संप्रदायाशी आम्ही निगडीत आहोत. आमचा तो संप्रदाय आहे आणि त्यामध्ये पांडुरंग महाराज रसाळ यांच्या हस्ते मी माळ घातलेली आहे. भजनाची आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाची आमची ही 3री पिढी आणि लहानपणापासून वडिलांनी कीर्तनाला नेणं, भजनाला नेणं, मग त्यातून आवड निर्माण होत गेली. आता एक सांगा, कीर्तन सांगण्याकडे का मनात आलं की आपण कीर्तन सांगावं? जसं प्रत्येकाचं एक काहीतरी अम्बिशन्स असतं, काही स्वप्न असतात. मग त्या स्वप्नांनुसार ते व्यक्ती घडत असतो. आणि माझं लहानपण मी आता सांगितलं की मी मुंबईची, खरं तर माझे आई वडील मुंबईचे, माझं गाव लाखेवाडी आहे. पण आई वडील व्यवसायानिमित्त मुंबईला आले होते. माझे वडील रिक्षा चालक आहेत आणि मग माझी आई गृहिणी. आणि मग त्यातून शिक्षणासाठी वगैरे सगळं मग होत गेलं आणि लहानपणापासून आवड होती मुख्य म्हणजे. मग मी माझ्या मैत्रिणी वगैरे जमवायचे आणि मग टॉवेल किंवा ओढणी फेटा म्हणून डोक्याला बांधणं, मुलींना समोर बसवणं आणि तुकोबऱ्यांचे 12 अभंग ज्याला नित्यपाठ म्हणतो आपण. मग ते नित्यपाठातले अभंग त्यातला एखादा अभंग घ्यायचा आणि मग ते मुलींना बसवून वगैरे मग त्याचं सोडवणूक करायची. मग ती आवड होती. आयुष्यात वाटत होतं की कीर्तन क्षेत्राकडे एकदा का होईना पण वळायचं. ती खूप आवड होती मनापासूनची. मग त्या आवडीमुळं महाराजांचं वातावरण आणि महाराजांची साथ. महाराजांचं वातावरण म्हणजे महाराजांनी सुरुवातीपासून त्यांनी पाठिंबा दिला. मग हे पाठिंब्यातून आपल्या स्वप्नांना दिशा देणारी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली तर मग आपण निश्चित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. पहिलं तुमचं कीर्तन कुठे झालं? माझं पहिलं कीर्तन खातवळला झालं आणि त्या कीर्तनाचा सुद्धा असा एक किस्सा आहे की कीर्तन क्षेत्राकडं वळणं, कारण घरातली जबाबदारी होती, मुलं आहेत, शेतीचा आपला व्यवसाय म्हणजे शेती व्यवसाय आहे आपला, शेती करणं, कुटुंब सांभाळणं, हे सगळं करत असताना अचानक एक दिवस आमचे बंधू म्हणजे आमचे तानाजी गंभरे दादा वगैरे आहेत. मग ते तानाजी दादा घरी आले एक दिवस आणि म्हटले, वहिनी कीर्तन वगैरे काय म्हणताय, म्हणजे तुम्ही करणार का, असं तसं एक सेवा आली आहे. तर अचानकच होकार गेला तोंडातून आणि अभ्यास चालू होता पण डेअरिंग होत नव्हतं की काय करावं, कीर्तन सेवा चालू करावी की न करावी. कारण एखादी गोष्ट करायची तर तो विचार अगदी परिपूर्णतेचा असावा. मग त्यांच्या माध्यमातून अगदी मला असं वाटतं की भगवंत उभा राहिला आणि त्यांनी पहिली ऑफर केली की वहिनी कीर्तन करावं लागेल तुम्हाला, खातवेळा एक सेवा आली. मग त्या तानाजी दादांचं खरंच मनापासून म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरंच त्यांचंही म्हणजे अनेक जणांची मी आता नावं उल्लेख करते, पण त्यामध्ये मुख्य नाव म्हणजे तानाजी भाऊ गंभरे यांचं सगळ्यात महत्वाची भूमिका आहे की जो माणूस बॅकफुटला राहिला, कधी कुठल्या गोष्टींनी दिसून आला नाही, पण त्या व्यक्तीचं पहिलं ते व्यक्ती आयुष्यामध्ये अशी आली की त्या व्यक्तीने प्रोत्साहनही दिलं आणि संधी पहिली निर्माण केली. खरं तर तोच आयुष्यातला महत्वाचा क्षण तुमच्यासाठी आहे. अगदीच. म्हणजे आवड कशी निर्माण झाली तुम्हाला गायनाची? मी आत्ताच एक वाक्य बोललं की वारकरी संप्रदायाची लहानपणापासूनची पिढी आमची आता ही 3री पिढी आहे. मी म्हंटल तसं की वडिलांनी मला कीर्तनाला न्यावं किंवा भजनाला न्यावं आणि मुंबईमध्ये आमचं एक भजनी मंडळ आहे, गुरुभक्त भजनी मंडळ.
त्यामध्ये पाटील काका म्हणून एक आहेत, शंकर महाराज शेवाळे म्हणून, सुरेश महाराज शेवाळे म्हणून, असे बऱ्याच जणांचा, अरविंद महाराज वगैरे, असे बऱ्याच जणांचा मोठा असा ग्रुप आहे. आणि हे सगळं रेल्वे भजनी मंडळ आहे मुख्य म्हणजे. आणि आमच्या इथं नेहमी म्हणजे आठवड्यातून किमान एकदा दोनदा होणार भजन वगैरे. आणि तिथं वडील घेऊन जायचे. मग त्यातून कसं झालं, हळूहळू त्यांच्याकडून ते ज्ञान मिळत गेलं आणि ती आवड आपसुकच उपजत गेली. आणि मुळात माझी आत्या म्हणजे कैलासवासी संगीता साळप म्हणून माझी जी आत्या आहे, त्या आत्याचं एवढं पाठा सुंदर होता. म्हणजे मी सांगितलं की वारकरी संप्रदायाशी निगडीत कुटुंब आहे. मग ते पाठा, तिचं गायन आणि ते सगळं करत असताना तिने केलेले संस्कार, तिने गायनात केलेलं मार्गदर्शन, आमच्याकडून म्हणून घेतलेले अभंग, माझी बहीण आणि मी, माझी आते बहीण एक होती ती आणि मी. पण जास्त ओढ माझ्या गायनाच्या क्षेत्रातला तिने पाहिल्यानंतर तिच्याकडे जास्त लक्ष न देता थोडासा माझ्या बाजूने तिचा कल जास्तीचा होता. जग बोलणे सोसावे कोणी कोणा शिकवावे, सार शोधो निया घ्यावे, लढिवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईच्या ठाई, तुम्ही करो विश्वतारा ताटी उघडा, ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा. तुमच्या कीर्तनातला विषय कोणकोणते असतात? कीर्तनातला विषय मुख्य म्हणजे महिला सबलीकरण आणि महिलांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वळवण्याचा मुख्य उद्देश असतो. का तर एखादी महिला जर ती स्वतः उत्तम ज्ञानमय झाली किंवा तिच्यावरती उत्तम संस्कार झाले, तिने आध्यात्मिक क्षेत्रातले काही गुण उचलले, किंवा मग आध्यात्मिक क्षेत्र असं आहे की माणसाला नैराश्यातून बाहेर काढत असतं. प्रत्येक स्त्री आयुष्यभर झटत असते आणि मुलांना संस्कार करण्याचं सुद्धा तिच्याकडे मेन डिपार्टमेंट असतं. असं म्हटलं जातं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. जशी तिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी आहे तसं जगाला उद्धारण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. मग नुसतं चूल आणि मुली या विचार क्षमतेनं स्त्री न राहता तिचं स्वतःचं सबलीकरण, सक्षमीकरण झालं पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं म्हणजे ती स्वतः जर चांगल्या विचारांनी परिपूर्ण झाली, संस्कारक्षम असेल, तर पिढी निश्चित संस्कारक्षम ती घडवणार. आणि जर संस्कारक्षम पिढी घडली तर मग हे आता वृद्धाश्रम वगैरे जे निर्माण झाले म्हणा, ते होण्याची गरज नाही. हे मुख्य कारण आहे की महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण आणि संस्कारक्षम पिढी घडवणं हा मुख्य कीर्तनाचा उद्देश. आणि दुसरं म्हणजे संत चरित्र किंवा शिवचरित्र या चरित्रातून समाजाला प्रबोधन करणं. विचारांची जळमट आहेत आता सध्या, मी आता जसं सांगितलं की नैराश्य, हे नैराश्य जे आहे म्हणजे बरीच जण म्हणतात की काहीतरी टेन्शन आलं आणि मग त्यानं आत्महत्या केली. प्रत्येक जण आपण म्हणतो की प्रत्येकाला थोडस काहीतरी वाईट वाटलं, कुणी दुखावलं, कुणी काही त्रास दिला तर लगेच माणूस आत्महत्येकडे प्रवृत्त होतो. तर आयुष्य एवढं तोकडे नसावं की ते इतक्या क्षुल्लक कारणांवरून संपवावं. मग याच्यासाठी जास्तीत जास्त प्रबोधन करते की नैराश्यातून मानसिक दृष्टीनं माणूस सबलीकरणामध्ये म्हणजे सबल झाला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे. कारण शारीरिक दृष्टिकोनातून जसा माणूस व्यवस्थित असला पाहिजे, आरोग्यदायी असला पाहिजे, तसा मानसिकरित्या सुद्धा तो आरोग्यदायी असला पाहिजे. आणि मन जर चांगलं असेल तर विचार चांगले घडले जातात आणि विचार चांगले तर मन चांगलं पोषक होत असतं. ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महिला जर तुमच्या समोर कीर्तनाला बसल्या, तुम्ही काय त्यांना कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार? खरं तर ग्रामीण आणि शहरी हे दोन टप्पे जर म्हटले तुम्ही, तर मुख्य म्हणजे सांगायचं झालं तर शहरी प्रवास आणि ग्रामीण. आता शहरातलं जीवन फार धकाधकीचं आहे, प्रचंड प्रदूषणातलं व्यक्ती जीवन जगत असतो. आणि रोजचं मी स्वतः ट्रेनचा प्रवास वगैरे केलेला आहे. प्रत्येक व्यक्ती रोजचं हे धावपळीचं जीवन जगतो. सुखाची विश्रांती सुद्धा शहरातील स्त्रियांना म्हणा किंवा नाही घेता येत. तसं गावाकडचं आहे ना, गावाकडचं थोडंसं म्हणजे त्यांचंही धकाधकीच आयुष्य आहे, कष्टाचं जीवन आहे, कष्टप्रद जीवन जगतात त्या सुद्धा. पण कुठंतरी ना त्यांचं आयुष्य त्या मानानं ना फार चांगले. कारण संवाद कुठंतरी आता महिलांचा कमी होत चाललाय. आता आपण शहरी जीवनात जर बोलायचं झालं तर बऱ्याचदा ट्रेन मधल्या महिला आपण पाहतो तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल.
बरं, मोबाईल वापरणं काळाची गरज सुद्धा आहे, कारण सोशल मीडियाचं हे जग आहे. प्रत्येक जण आता प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असलंच पाहिजे निश्चितच. पण माणसांमधला संवाद कमी झाला. म्हणजे प्रत्येक महिला आता मोबाईलवरती चॅटिंग करत बसते, मग शेजारी बसलेल्या महिलेशी संवाद होत नाही, मग तिच्याशी ओळख होत नाही. बऱ्याचदा मैत्रीणच असते, पण तिच्याशी समोर न बोलण्यामध्ये उलट मोबाईलमध्ये बोलण्यामध्ये समाधान मानतात. म्हणजे व्हॉट्सअपवरती चॅटिंग म्हणा किंवा इन्स्टा, ट्विटर वगैरे वगैरे वापरत राहतात. मग तसं ग्रामीण जीवन ना फार गोड आहे. ग्रामीण जीवन कसं आहे, आता मी स्वतः सुद्धा शेतामध्ये काम करते, तर आमच्यात कसं असतं, महिलांना आता सोबत आम्ही शेतामध्ये कष्ट करायला म्हणजे आम्ही सांगतो की बाबा येतात त्या महिला कामाला रोजगारी म्हणून. आता त्यांच्यासोबत आलं की एकमेकींचे विचार विनिमय होतात. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातले सुखाचे दुःखाचे क्षण एकमेकींशी सांगतात, बोलतात, शेअर करतात. त्याच्यामधून विचार विनिमय होतो, एकमेकींना सल्ला देतात. एखादीची अडचण असेल तर ती सांभाळून घेतली जाते. किंवा मग आता शहरातलं कसं आहे, प्रत्येक गोष्ट अप टू डेट असते. पण गावाकडं कसं राहतं, साधं पण सुंदर जीवन. तसं शहरातलं थोडंसं दिखाव्याचं राहतं, कारण प्रत्येक गोष्टीचा माणूस दिखावा करतो. तसं गावाकडे असं काही दिखावा वगैरे नाही, एकदम प्रेमळ, सुंदर आणि स्वच्छ जीवन जगणारी माणसं. भले राहणीमान त्यांचं साधं आहे, पण एवढं सुंदर जगतात ना, की मला असं वाटतं की शहरापेक्षा थोडंसं गावाकडचं वातावरण फार गोड आहे. आई पंढरीचे आई कान्हाई, जनाबाई महाराजांनी हाक मारावी. कान्हाई जनाबाई महाराज, ए गई ग विठाबाई माझे पंढरीचे आई. त्याला आई म्हणावं, विठाई म्हणावं, कान्हाई म्हणावं, अशी असणारी आई. संतांनी सुद्धा देवाला आई म्हणावं. संतांना सुद्धा आई म्हटलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही त्या विठ्ठलाला शरण जा, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. आणि जर नाही गेला तर नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म वायाला जाईल. ज्याच्यासाठी मिळाला त्याच्यासाठी हा जन्म न घालवता जर विनाकारण वाया व्यर्थ गेला तर येऊ नाही जन्माला का. आणि सांगितलं, लक्षात घ्या, तुम्ही इतर गोष्टींच्या बरोबरीला लागू नका. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. तुम्ही या भवसागरातून तरण्याऐवजी वाहत जाल जर कोणत्या गोष्टींच्या धन संपत्ती त्या नको त्या संपत्तीच्या पाठीमाग. मग लक्षात ठेवा, शरीर संपत्ती सुद्धा तुकोबराय सांगता. शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल नासो न खरे नव्हे. ही संपत्ती येणार नाही. मग येणार संपत्ती कोणती? येणारी संपत्ती फक्त आणि फक्त तुम्ही केलेलं नामस्मरण ही संपत्ती आहे. का करायचं वर्षश्राद्धाच्या दिवशी कीर्तन? का करायचे? का बोलवायचं? एवढा सगळा का घाट घाल. आता मी शहरातलंही स्त्रियांचं जीवन सांगितलं की त्यांचं धकाधकीचं जीवन आहे. त्यांना सुद्धा रोजचा संघर्ष, रोजचं घरातलं सगळं आवरून निघायचं, त्यांचंही आयुष्य सांगितलं. आणि ग्रामीण जीवनही सांगितलं की ग्रामीण खेड्यातील आमच्या ज्या महिला आहेत त्यांचंही जीवन. आता या दोघींची तुलना न करता दोघींनी साम्यतेनं एकजुटीनं काम करणं अपेक्षित आहे. बरं, हे काम करताना काय करायचं? स्वतःची आवडही जोपासायची, स्वतःला थोडासा वेळ द्यायचा आपल्या कामातून. आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या आवडी निवडींना थोडंसं प्रोत्साहन द्यायचं, तिकडे थोडासा कल वळवायचा. आणि आयुष्य खूप अडचणीने प्रत्येकाचं भरलेले, प्रत्येकीचं, अगदी शहरातील असेल किंवा गावातील असेल, प्रत्येक जणीच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे, दुःख आहे. पण हे कायम राहणारं नाहीये. मला फक्त एकच सांगायचं, जाता जात आयुष्य कितीही त्रासदायक असलं तर आयुष्य संपवणं हा मुख्य त्याचा उद्देश नसावा. आयुष्य कितीही संघर्षमय असेल तर त्याच्यावरती प्रत्येक स्त्रीनं माझ्या माता जिजाऊ आई साहेबांसारखं अगदी ताट मानेनं जगावं, त्याच्यावरती मात करावी. आणि हे जाता जाता सांगणार आहे, हे जगताना, हे आयुष्य एवढं समृद्ध जगत असताना कोणाच्या विचारांची गरज पडेल तर संतांच्या विचारांची गरज पडेल. त्यासाठी थोडासा वेळ, काही मी म्हणणार नाही की तुमचं काम सोडून द्या, तुम्ही तुमचं काम करू नका आणि तुम्ही कीर्तन भजन करा, अजिबात हे सांगणार नाही. संतांनी सुद्धा सांगितलं नाही. संत जर म्हणतात की कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तुम्ही तुमचं काम करत करत हे करा. निळोबरायांनी तर फार गोड असा अभंग सांगितलेला आहे. ते म्हणतात की दळण प्रकरणातील तो अभंग संतांचं वर्णन करणार की दळणी दळिता 8वे मानसी अलंकार पूर्वासी ज्ञानराज. दळणी दळिता म्हणजे काय? तर प्रपंच रूपी कर्म करत असताना तुम्ही त्या भगवंताचा, त्या संतांचा आठव करा. मग त्यानं काय होतं तर आपल्या आयुष्यातले दुःख काही कोणी कमी करू शकत नाही, हा, पण त्या दुःखाची दाहकता मात्र 100% कमी होते. आणि संतांचे विचार, संतांचा संघर्ष हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपल्याला हे रिअलाइज होत असतं की अरे, त्यांच्या आयुष्यातला जो संघर्ष आहे त्याच्या मानानं माझ्या आयुष्यातला संघर्ष काहीच नाही. त्यांनी त्यांच्या संकटावरती, त्या आयुष्यामध्ये असणाऱ्या संघर्षावरती पाय रोवून घट्ट ते उभे राहिले.
तसं आपल्यालाही संतांच्या चरित्रातून आपल्यालाही तीच प्रेरणा मिळते की आपणही काय केलं पाहिजे, आपल्या या अडचणींमध्ये, संकटामध्ये आपण आपली घट्ट पाय रोवून उभे राहायचे. आणि प्रत्येक महिलेला जाताना सांगते, प्रत्येक जण स्वतःची आवड जोपासा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल, ज्यातून तुम्हाला प्रेम मिळेल आणि ज्यातून तुमची आवड जोपासली जाईल अशा गोष्टी करत चला. Ah